चाललंय गोंधळ केला ना तुम्ही. हा बैलगाडीच्या काचा फोडून फरार होते तुम्ही. रेल्वेचे टायर पंक्चर केले आणि हेलिकॉप्टर दगड मारले म्हणले खालून. हा काय करायची, केस करू का गाडी करू तुमची? नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काल गाय आणली तर गाय भरपूर ओरडती आहे, कारण वासरू नाही इथं म्हणून वासरासाठी ओरडती ती. आणि ती आल्यामुळं थोडी दहशत पण आहे गायांमध्ये, त्या अशा एकसोबत काही चारा वगैरे खात नाही. कोण आलेलं आहे काय म्हणता? हा पकड वारंट घेऊन आलो सध्या. वॉरंटी घेऊन आले. हा ते चाललंय गोंधळ केला ना तुम्ही. हा बैलगाडीच्या काचा फोडून फरार होते तुम्ही. रेल्वेचे टायर पंक्चर केले आणि हेलिकॉप्टर दगड मारले म्हणले खालून. हा काय करायची, केस करू का गाडी करू तुमची? केस करा केस. नाही दिली ना केस, नावेकडे दिली, पंचनामा वारकाकडे, दाढी सुतारा करत बघले आमच्या सासऱ्याकडे. काही गोळ करा, कोण धरलं तर आम्ही फरार येत, आम्ही जायला बसतो. हा चल तिथं पहिलवा तिला मोदीचे सोन करून टाकू. आमचे बी सासरेचं लग्न आहे आता मुंबईला. हा का? हा ना, मुंबईला लग्न आहे, पुण्याला हळद काढली, जेवाला सोलापूरला, पाणी प्यायला पैठणला जायचं. पैठणला पाणी. हा धरणात उड्या हाव. जेवाला कमी नाही केलं लग्नात, भरपूर केलेलं आहे. बिटाचे लाडू येते, हायब्रिडच्या पोळ्या केल्यात, लिंबोळ्याचं रस आहे, गुळचिडाची चटणी. गुळचिडाची चटणी. पोटभर खायचं, चाळणीनं पाणी प्यायचं, तवेने तोंड पोसायचं. शेवट लग्न आहे ना. सासरेचं लग्न, मेहुणीचं जावळ, सासूचं वट भरण केलं ना. आज सासूचा हॅपी बर्थडे केला. लग्नाला या बरं. बरं नक्की येऊ ना. 100% लग्नाला आहे. कोणत्या गावचे तुम्ही? घोडेगाव. घोडेगाव. आपलं बाजारचं घोडेगाव. हा का? तालुका निवासा, जिल्हा अहमदनगर. आमच्याकडे काय मित्र राहते का? हा येते 2 वर्ष झाला आले तो. पहिलं कोण येत होतं? पहिले आमचे आजोबा यायचे. हा का? मग घेतो बाई, कितवीला येतात? हा शाळेत जायचं, साहेब व्हायचं. आजारी ती त्याच्यामुळे घरी आज. अभ्यास करायचा बरं का. नाही तर साहेब गोळ्या आणतात शेंगदाणीच्या. यावं लागतं आम्हाला. 12 महिन्यांनी एक बार दारात यायचं आणि तुमच्यासारखी असा कटाळा करायचा म्हणलं काय नाही. नाही आदली बरं नाही ती तसं करू नका. नाही नाही तसं नका. आम्ही का सारखी येणार आहे का तुमच्या दारात? लय फास्ट चालू राहिली वो सायकल. तर यांना जितके गहू दिले होते तितके चालले नाही. आता माझ्या आईने जवळपास त्यांचं जे डब्बा होता तो फुल भरून गहू दिलेले आता त्यांना. हो या. आता पुढल्या वर्षी सुखी समाधानी राहा. हो कुत्रा मागं लागा ना, हळूहळू गाडी जाऊन द्या. लक्ष द्यायचं नाही, ते हळूहळू जाऊन द्या फक्त. नाही तर ते असं मागं लागतं ना, विषयच नाही त्याचा. आता त्या बा आलं. हा अशीच जाऊ द्या, अशीच जाऊ द्या, अशीच जाऊ द्या, काही नाही करीत. काल आहे ना, मला सुरेश ते म्हणत होते त्यांनी रस्ता केलेला आहे कुठंतरी. आणि रुची पण आता म्हणती की रस्ता केलेला आहे. रुची घरी आज तर सायकलसाठी रस्ता केलेला आहे तो दाखवायचा आहे त्यांना. तर रुची पण म्हणली मला पप्पा चला तुम्हाला रस्ता दाखवते, त्याच्यामुळे मी इकडं आलेलो आहे. आणि तसं पण मला इकडे यायचंच होतं. मला वाटलं काहीतरी रस्ता केलेला आहे. तुम्ही असं कसा रस्ता केला? जाय बरं. हां चाललेली रुची अशी एकंदरीत गोल फिरून येत आहे इथून, असं म्हणणं आहे यांचं. म्हणजे या आंब्यापासून ती कोणती जांभळीच्या साईडनी पुढे आता नाही, जांभळीच्या साईडनी नाही, बागातून आहे डायरेक्ट हा रस्ता. जाय घरी जाय आता डायरेक्ट. हा जाय. नाही मला तिकडं जायचं, तू घरी जाय काकाकडं. सो असं इथून जाता, इकडून आतमध्ये जाता बागामधून मोसंबीच्या, आणि इथून वरतून चढता आणि परत घरी. सो असा रोड बनवलेला. जाय घरी. हा मी येतो 5-10 मिनिटात. दरवाजा लावून घे. इथं आहे ना ट्रॅक्टर गेलेलं आहे आता आमचं. हा रस्ता त्याच्यासाठीच ठेवलेला आहे, ट्रॅक्टर किंवा जेव्हा ऊस तुटून जाईल तर बैलगाडी वगैरे जाण्यासाठी रस्ता ठेवलेला आहे हा. तर तुम्हाला दाखवतो आता मी ट्रॅक्टर काय करतोय आमचं. आणि तुम्हाला मी मागे सांगितलं होतं का
आम्ही जी कापसाची मशागत जी आहे ती पूर्ण ट्रॅक्टरवरच करतो. म्हणजे पाळ्या वगैरे ज्या आहे त्या पूर्ण ट्रॅक्टरवर मारतो. तर आज मग आहे ना माझा भाऊ काय करतोय ना, ट्रॅक्टर घेऊन आलेला आहे आणि आता तो पाळी मारतोय त्याच्यामध्ये. मी तुम्हाला दाखवतो. आणि या कापसाच्या सऱ्या अशा एकदम लाईनमध्ये दिसताय. आता बघू शकता तुम्ही, मोगडं जोडलेले आणि वखराची म्हणजे वखराची सेटिंग केलेली जवळपास मोगडाला, आणि मधी पास लावलेली. तर त्या पास ना हे असं व्यवस्थित होत चालतं. आणि तुळा पण नाही होत, म्हणजे झाडापासून बऱ्यापैकी अंतर सोडलेलं आहे आम्ही यावेळेस, जवळपास 5 फूट सोडलेलं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित होतं आहे. आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी गवत उतरलेलं आहे. इथं पण गवत उतरलेलं आहे, किंवा ह्या इथं एक गवत उतरलेलं आहे, इथं एक टक्कल आहे, तिथं एक आहे, तिथं पुढं एक आहे. तर हे असे टक्कल वाढत जातात. त्याच्यापेक्षा ही जर पाळी जर मारली, आमच्याकडे पाळी मारणं म्हणता याला, तर पाळी जर मारली तर काहीच होत नाही. तिला मी येऊ नको म्हणलं होतो आणि ती आली बरं का. इतक्या ऊसातून आलेली आहे. सकाळी थोडी जास्त मला सर्दी वाटत होती, कणकण जाणवत होती तिला. तर मी घरी राय म्हणलो, तुला जायचं तर जाय, किंवा घरी राय, म्हणजे शाळेत जायचं तर जाय, घरी राय म्हणलो. तर ती घरी राहिली आणि आता फिरतीये. आंघोळ नाही केली का अजून? कधी करायची? आवाज पण बदललेला आहे तिचा, सर्दी आली त्याच्यामुळे. पप्पा माझे नाकले दुखवायला होता. नाक दुखू राहिलं वरती दुखत असं. आणि त्या एंडला गेल्यानंतर हे म्हणजे दोन्ही एंडला गेल्यानंतर वसन काढता. वसन म्हणजे काय, पाच जी असती तर तिला खाली जे गबळ लागतं ते काढून घ्यायचं, त्याला वसन म्हणता. त्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी गवत अडकतं, किंवा काठ्या वगैरे असतात, काड्या वगैरे असतात. आता ह्या इथं बाजरीच्या काड्या भरपूर अडकतील, तर त्या काढून घ्यायच्या. तर प्रत्येक एंडला इथं एक काढायची, ह्या एंडला, आणि त्या शेवटच्या एंडला पण काढायची. त्याच्यामुळे सुरेश मागच बसलेला आहे ट्रॅक्टरवर, तो करतोय ते काम. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.